आपण आता त्याचं आपलं ते शिवलिंग बघायला झालो आहे आणि त्या शिवलिंगाची सुरुवात ह्या छोट्याशा ठिकाणापासून होते. सो आपण वाकून जावं लागतं. तर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती दिसते काय आयडिया नाही मला. रवींद्र हमेरा नेता है आगे मेरे पोहायला आपल्या या कोयना नदीच्या पात्रामध्ये. आणि बाकीची मंडळी आपल्याला बघतायत. जर आपण परत नाही आलो तर मग त्यांना सांगावं लागेल की काहीतरी झालं ते. तू नको उडी मारू. चानन ताप पोचले आपल्या अजिंक्य ताऱ्याजवळ. तर एक प्रश्न विचारतो, जर महादेवाचा नंदी इथे तर महादेवाच्या नंदीच्या पुढे शिवलिंग असतं, ते दिसते का तुम्हाला? कुठे असेल काय माहिती तुम्हाला सांगू शकता? नाही ना, हे जे इकडचं एक महत्त्वाचं हे रहस्य. चालत जाऊ पहिला. हो गाईस, सध्या आपण चालू आहे आता पोहायला आपल्या या कोयना नदीच्या पात्रामध्ये. आणि बाकीची मंडळी आपल्याला बघतायत. जर आपण परत नाही आलो तर मग त्यांना सांगावं लागेल की काहीतरी झालं ते. सो आपण पण जाऊया जरा. हे दादा तरल ना वरती, तरंगेला फ्लोटिंग वाला आहे ना. पाणी एवढं गरम आहे की काय. हे मस्त आहे पाणी गरम. पाणी भारी आहे रे, गरम आहे एकदम. ते आम्हाला वाटलं पाणी थंड असेल. काही लोक आम्हाला प्रवृत्त करत होते की येऊ नका, पण पाणी एवढं गरम आहे की अरे ना. बुड्या बुड्या बुड्या. हा मला पण घेतो ना. खौफ काय आहे खौफ. आपण खाली बोलूया. गाईज आम्ही आलेलो आहे पूर्वेला. सुप्रेमित मंडळी, आणि आपलं ह्या आजच्या या नवीन दिवसाची आता नवीन सुरुवात आहे. आणि आपली कॅम्प साईट आहे इथं आहे खालच्या बाजूला, एकदम धरणाच्या काठालगतच आहे. आणि जस्ट आपण आता अंघोळ केले आणि चालू आहे आता वरती, म्हणजे आपल्या ज्या काकांचं हॉटेल आहे त्या हॉटेलच्या इथे चालू आहे नाश्ता करायला. आणि लिटरली म्हणजे माझी तर काल धरण बघूनच, म्हणजे सर्व पाणी बघूनच खूप इच्छा झाली की आतमध्ये उतरायची. सो आज उतरलो 7 वाजता सकाळी उतरलो. सर्वजण बोलत होते पाणी थंड आहे, पण ॲक्च्युली पाणी सकाळच्या वेळेस उबदार असतं. आणि पाणी एवढं उबदार होतं, खूप भारी वाटलं. आणि एवढं सर्व रिफ्रेश, कालचं सर्व थकावट एका क्षणात सर्व दूर निघून गेली. आणि आता एवढं भारी वाटतंय ना, काय म्हणत नका. खूप भारी. किती दिवसानंतर असं मनसोक्त पोहायला मिळालं. जवळजवळ 1 तास आम्ही पोहत होतो. आणि आता वाजलेत 8:30, जवळजवळ 8:30 झालेत. चालू आहेत आपण नाश्ता करायला. उर्वरित मंडळी आपली पुढे गेली. आणि
आता आपण चाललो आहे, आपण सुद्धा चाललो आहे नाश्ता करायला. ॲक्च्युली आजचा दिवस आहे आपला, तो पूर्ण आजचा दिवस आपला अजिंक्य तारा एक्सप्लोर करण्यामध्ये जाईल. आणि अजिंक्य तारा इथून बऱ्यापैकी लांब आहे, त्यामुळे आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी सुद्धा थोडा टाईम आपला त्याच्यामध्ये खर्ची होईल. सो आपण पण आता इथून लवकर निघू. सो लेट्स गो. चाललो आहे आपल्या अजिंक्य ताराच्या दिशेने. आणि आपण ज्या ठिकाणी आपला स्टे केला होता किंवा आपला ज्या ठिकाणी नाश्ता होता ते आपलं हे हॉटेल वासोटा सफर. आणि ॲक्च्युली जेवण इथलं एवढं भारी होतं की काय म्हणून सगळं लिटरली सर्वांना जेवणसुद्धा खूप आवडलं. आणि ह्या बाजूलाच आपलं हे आपला कोयनेचं हे पात्र समोर दिसतेच. आणि इथूनच आपले जी बोटिंगची सुरुवात होते म्हणजे आपल्या वासोट्यासाठीच्या त्या बोटिंगची सुरुवातच इथूनच होते. जर तुम्ही कधी या मार्गाने जात असाल किंवा कधी जर तुम्ही वासोट्याला येत असाल तर हे तुम्हाला जातानाच लेफ्ट साईडला हॉटेल आपलं वासोटा सफर म्हणून तुम्हाला दिसेल. तर तुम्ही नक्कीच या हॉटेलला भेट देऊ शकता. मी तुम्हाला हॉटेलच्या लोकेशनचं आणि तसेच कॉन्टॅक्टचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. सोबत तुम्ही इथे आल्याच्या नंतरला आपले दादा आहेत आणि ताई आणि इकडे आपले काका आहेत, हे तुम्हाला भेटतील या ठिकाणी. आणि खूप छान आहेत, बोलायलासुद्धा छान आहेत. आणि इथे तुम्ही ज्यावेळेस भेट द्याल त्यावेळेस तुम्हाला त्या जेवणाची टेस्ट तुम्हाला त्या गोडवा तुमच्या जिभेवरती राहीलच. सोबत या दादांची आणि ताईंची आठवणसुद्धा तुमच्या स्मरणात नेहमीच राहील. आणि आता पुन्हा एकदा त्यांना शेवटचा आपला आजच्या दिवसाचा बाय भेटू आणि अजिंक्य ताराच्या दिशेने जाऊ. थँक्यू. चला ताई. आपण आता सध्या आले सद्गुरू नारायण महाराज यांच्या मठाजवळ आलं. आणि हे मठ आपल्या जो आपला कोयनेचं जे पात्र आहे त्या कोयनेच्या पात्रेच्याच आतमध्येच आहोत आपण. आणि जस्ट आपण एंटर केलं आतमध्ये. आणि ॲक्च्युली काल रात्री येणार होतो पण खूप लेट झालं आणि आपल्याला बोट पार्किंगसाठी चला बघूया आपल्याला मठ हा कसा प्रकार. ॲक्च्युली आपल्याला रात्री यायचं होतं पण ते आपल्याला काही कारणास्तव पॉसिबल नाही झालं, कारण की आपल्याला बोट लावायला रात्रीचं ते पॉसिबल नव्हतं त्या ठिकाणी. म्हणून मग आपण सध्याचा चाललो आहे मॉर्निंगला. चलो. आता आपण मठात आलो बरोबर, शेमडी मठामध्ये आलो. तर तिथे हा महादेवाचा नंदी आहे. तर एक प्रश्न विचारतो, जर महादेवाचा नंदी इथे आहे तर महादेवाच्या नंदीच्या पुढे शिवलिंग असतं पाहिजे. तर ते दिसते का तुम्हाला? कुठे असेल काय माहिती तुम्हाला सांगू शकता? नाही ना. हे जे इकडचं एक महत्त्वाचं हे आहे रहस्य आहे ते आपण बघूया आता. चला सांगतो कुठे आहे. चला. तर ॲक्च्युली आता आपण त्या रहस्याचा उलगडा करायला जाणार आहोत. कारण की तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑब्झर्व केलं असेल, ज्या ठिकाणी आपला नंदी असतो त्या नंदीच्या बरोबर समोरच आपले महादेवाचं पिंड असते, लिंग असतो त्या महादेवाचं. पण ह्या ठिकाणी नाही. तर ते आपण त्या का नाही त्या रहस्याचा आपण सुद्धा त्या उलगडा करूया. आणि ॲक्च्युली हे या ठिकाणची खासियत आहे की तुम्ही ऑलमोस्ट सर्वत्र ठिकाणी बघितलं असेलच, पण आता आपण जाऊन ते रिव्हील करूया. चला. आपण आता त्याच आपलं ते शिवलिंग बघायला झालो आहे. आणि त्या शिवलिंगाची सुरुवात ह्या छोट्याशा ठिकाणापासून होते. सो आपण चालू आहे आतमध्ये. चला. अरे भारी आहे रे. ॲक्च्युली आपल्याला तिथे असं वाकून जावं लागतं. तर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती दिसते काय आयडिया नाही मला. आता इथे थोडी हाईट वाढली, गुहेची हाईट. जसं आपण आता पुढे पुढे चाललो तसं हाईट वाढत चालली आणि खूप भारी आहे. जस्ट मंदिराच्या बाहेर आलं आणि आजूबाजूला तुम्ही परिसर निहाळलात तर तुम्हाला जराही अंदाज येणार नाही की खाली
एवढी छान गुफा आहे आणि एवढ्या छान प्रकारे बांधकाम केलं काय बोलतो दादा कसं वाटलं सुंदर आहे खूप छान छान गुफा आहे खूप मस्त वाटतं इकडे आलं येऊन बघा नक्कीच. आणि हे ठिकाण असं आहे की तुम्ही एक्सपेक्ट करू शकत नाही की खाली शिवलिंग खाली आहे. शिवलिंग खाली आणि इथला नंदी विशेष पाहण्यासारखा आहे खूप मोठा आहे. आपण सध्या आता पोचलो आपल्या अजिंक्य ताऱ्याजवळ आणि ह्या बाजूला तुम्हाला वरती बुरुज दिसत असेलच. जस्ट आपण आता चालू केले आता वरच्या बाजूला जाण्यासाठी आणि बाकीची मंडळी पण आता हळूहळू आपल्या फोर्टच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत. दादा आपल्याला मागासपासून बोलत होते की मला घेतली नाही कुठेतरी, पण आता आपण त्यांना पूर्णतः आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना कॅप्चर केली आहे. चला जाऊया डायरेक्ट फटाफट एक्सप्लोर करूया आणि पावले झाले ती डायरेक्ट घराची वाट. आणि या बाजूला तुम्हाला दिसत असेलच अफाट पसरलेला आपला सातारा जिल्हा आहे बघा. खूप छान असं निसर्गरम्य दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळतंय. यो गाइस चलो अभी जा रहे हैं ऊपर एक्सप्लोर करने के लिए. या बाजूला तुम्ही आपले पूर्वज सुद्धा बघू शकता. यावेळी आपण आता मुख्य दरवाजा पण जस्ट आपल्याला वरती आलोय आणि दुसरा दरवाजा जस्ट आपण आता दुसऱ्या दरवाजा केला. रविंद्र हमेरा नेता है आगे या बाजूला हा सदर आहे. हा तुम्हाला पूर्ण परिसर दिसतोय. हा पूर्ण परिसर हा राज सदरीचा परिसर आहे. आणि ह्या बाजूला आहे आपली जे नाणे छपाई केली जायची ती जी समोर तुम्हाला इमारत दिसते ती नाणे टंगसाळ दिसते ज्या ठिकाणी आपली नाणी छापली जायची. मला द्या ना एक पकडायला. अरे असं नसं बघ असं घे असं नाही टाक. हा आणि लांब जाऊ दे. तू नको उडी मारू. नाही मारत आहे. हा मग तुम्ही तोपर्यंत मी गोळा करते. टाका तुम्ही. थांबा थांबा मला बघू द्या. गोळा करताना टाकते म्हणजे तोपर्यंत वेळ वाचेल ना आपला. तो बघ तिकडे बघ. ते बघ कसं टाकलं तिथे. गडावरती येण्यासाठी मध्ये काय अडथळे असू शकतात. लाईक एक्झाम्पल एखादी नदी असेल किंवा टेकड्या असतील नदीमध्ये किंवा दऱ्या असतील खोलदऱ्या. याचं रिझन असं असतं की सतरा इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि गडावरती हल्ला करण्यासाठी म्हणजे जर दऱ्या आहेत खोऱ्या आहेत तर त्याला तेवढा हल्ला करण्यासाठी तेवढा टाईम भेटत नाही.
एवढा वेळ भेटत कोणत्याच गोष्टी त्याला करता येत नाही. तर त्या दृष्टिकोनाने तो गड किंवा एखादा किल्ला बांधला जातो किंवा त्याचा निवड केली जाते. ओके, आता अजिंक्यताऱ्याची हाईट बघायला गेली तर 4700 फीट आणि 17 किल्ल्यापासून 300 मीटरवरती उंचीवरती 300 मीटर. आता आपण सध्या आहोत आपल्या या गडाच्या दक्षिण दरवाजाजवळ आणि त्या दरवाजा तुम्हाला मुख्य दरवाजा खालच्या बाजूला दिसत असेलच, पण तो सध्या बंद आहे मोस्टली. आता सर्व लोक येतात ते आपल्या त्या दुसऱ्या दरवाजाने येतात, कारण तिथपर्यंत येण्याचा मार्ग सोयीस्कर आहे. आणि हा जरा थोडा आपल्या दुर्गम भागातून वरतून पायी वाट आय गेस तरी येत असावी वरती. चॅनल टू वेलकम गाय. आता बसवलेला आहे तो. आपण आता आहोत आपल्या ह्या दरवाजावरच्या बुरुजावरती आहोत आणि ह्या बाजूला आहे आपला दक्षिण दरवाजा ह्या गडाचा. आणि आजूबाजूचा जर प्रदेश आपण नीट निहाळला तर आपल्याला या बाजूला असा सज्जनगड असा नजरेत पडतो. आणि आजूबाजूला खूप सारं असं दाखवण्यासारखं आहे, परंतु आता आजूबाजूला आपला जो आसमान आहे तो त्यावेळेस एवढा क्लिअर नसल्यामुळे आपण आजूबाजूला काय तेवढा तुम्हाला प्रदेश दाखवता येत नाही, पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करूया. जय इंडिया.